बापरे किती ऊन लागते, कोणाची गाडी सुद्धा भेटली नाही. ह्या माझ्या सासूबाईंनी मला भाऊबीजेला एक दिवस सुद्धा राहून दिलं नाही, लगेच घरी बोलवून घेतले. बघतेच त्यांच्याकडे घरी गेलो. नंदबाई घरी आल्यात ना म्हणून त्यांचं पुढं पुढं करायला मला बोलून घेतली. शेजारीन बसली काय ते, एक काम करते. हो शेजारीन बाई काय करताय, तुमची सुनबाई बाहेर गेली का? हा ग फॅशन, आणि तू का ग लगेच आली? लगेच का आली म्हणजे घरी नंदबाई आल्या, त्यांचं नको करायला काही पाहुणचार, कशाला माहेर जाऊन बसायचे. गेले बावलं ओळला आणि आले मी लगेच. बाई तशी तू सासूच्या शब्दाबाहेर नाही का ग? अहो सुनेने सुनेसारखं राहायला लागतं माहिती का, सुनेची कर्तव्य नको पार पडायला का माहेर जाऊन झोपा काढत बसायचं. तुमचं काम नाही का सांगणं? माझ्या सासून एक फोन केला लगेच आली की नाही, मी ननंद आली ना म्हणून. अगं माझी सून तिकडे झोपा काढीत बसली असं, आणि मी इथं सगळं करते, पाहुणी रावळी आली सगळंच पाहते मी. हा बघा ना, मग बघून घ्या तुम्ही तुमचं, मी जाते. माझी सासू हाक मारती. बाय. कशी बरोबर गाडी लावली की नाही. आता हिच्या सुया संध्याकाळीच बोलू घेईन. शेजार धर्म. हॅलो तेजल, काय करते ग? झोपाच काढीत असन ना? उठ उठ पटकन, संध्याकाळपर्यंत घरी आली पाहिजे. इथं अगं तुझी नणंद आली, पहिली बॅग भरायला गे. मला ते काय सांगू नको, 8 दिवस नाही काय नाही.